नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक 6 मार्च ते रविवार दिनांक 8 मार्च या कालावधीत तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 6 मार्च रोजी दुपारी 12 वाजता कुलस्वामिनी महिला मंचाच्या अध्यक्षा व मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या सुविद्य पत्नी सारिका शेळके यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन पार पडले। तळेगावातील नागरिकांसाठी या कार्यक्रमात महिलांतर्फे तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल हे प्रमुख आकर्षण ठरले आहे। सुमारे 140 स्टॉलच्या माध्यमातून महिला सबलीकरणाला चालना मिळणार असल्याची भावना सारिका शेळके यांनी व्यक्त केली व सर्व स्टॉल धारकांना शुभेच्छा देत इतक्या कमी वेळेत सर्व 15 महिला नगरसेवकांनी नगरपालिका प्रशासनासोबत इतके उत्तम नियोजन केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले। या प्रसंगी डी.वाय. पाटील रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी येथील महिला डॉक्टरांनी महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले। गटनेत्या हेमलता खळदे, शहर अभियान व्यवस्थापक विभा वाणी यांच्या उत्कृष्ट नियोजनाला तळेगाव दाभाडे परिसरातील सर्व महिला नगरसेवकांनी साथ दिली। कार्यक्रमाचे स्वागत नगरसेविका शोभा परदेशी यांनी केले। प्रास्ताविक गटनेत्या हेमलता खळदे यांनी केले। आभार नगरसेविका भारती धोत्रे यांनी मांडले तर सूत्रसंचालन विनया केसकर यांनी केले। आज या ठिकाणी 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून 6, 7 आणि 8 मार्च 3 दिवस तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने स्त्री शक्ती महोत्सव संपन्न होत आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 140 स्टॉल उभारण्यात आलेले आहेत आणि तेवढ्या महिलांना या ठिकाणी आम्ही संधी दिलेली आहे की त्यांचा व्यवसाय या ठिकाणी व्हावा। महिला दिनाच्या निमित्तानेच महिला सक्षमीकरणाचा अर्थ हा आहे की महिला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी आणि तो उद्देश साधूनच आम्ही महिलांना या ठिकाणी रोजगार निर्मितीसाठी आणि व्यवसाय मार्गदर्शनासाठी ह्या स्टॉलचं आयोजन केलं आहे। तर माझ्या तळेगाव नागरिकांना एकच विनंती आहे की आपण सहकुटुंब सहपरिवार या स्टॉलला येऊन भेट द्यावी व महिलांना प्रोत्साहन द्यावं आणि महिला हा महोत्सव चांगल्या रीतीने संपन्न करावा। नमस्कार। आज 8 मार्चचे औचित्य साधून महिलांसाठी आपण नगर परिषदेच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत। त्याच्यात आरोग्य तपासणीसाठी आम्ही ते स्टॉल लावलेत, योजनेची माहिती देण्यासाठी ते स्टॉल लावलेत, कपड्याचे स्टॉल आहेत, दागिन्याचे स्टॉल आहेत, लोकांना उन्हाळी वाळवण म्हणून घरामध्ये कुरडई पापडी लागते आम्ही त्याचेही स्टॉल घेतले आहेत। गेम ठेवल्यात, परत खाण्याचे म्हणजे महिलांना आवड असते की वेगवेगळे पदार्थ आमच्या मुलांना वगैरे करून घालावे, पण काही महिलांना नोकरीला असल्यामुळे ते जमत नाही घरात करून खायला घालायला। तर त्या मी सगळ्या महिलांना मोठ्या प्रमाणात आवाहन करते तळगाव मैत्रिणींना माझ्या की तुम्ही संध्याकाळी इथे 4 नंतर कधी पण या, तुमच्या वेळेनुसार रात्री 9:30 पर्यंत वेळ आहे आमच्या स्टॉलची। तुम्हाला गेम खेळायला भेटतील, खायला भेटल, शॉपिंग करायला भेटल। एकच ठिकाण असं आहे आमचं की आम्ही सर्व स्टॉल एकच ठिकाणी लावलेत आणि तेही सर्व मैत्रिणींसाठी लावलेत। तर मी सगळ्यांना आवाहन करते की तुम्ही नक्की भेट द्या या ठिकाणाला। नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते। आज तळेगाव शहरामध्ये महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही 3 दिवसाचा या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत महिलांना आणि आम्ही आज सारिकाताई शेळके यांनी आज या स्टॉलचं ओपनिंगही या ठिकाणी केलेलं आहे आणि महिलांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला या स्टॉलला मिळालेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही आरोग्यविषयी माहितीही महिलांना त्यांनी त्यांच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी याविषयी त्यांना मार्गदर्शन आपलं डी.वाय. पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध होते, त्यांनी आरोग्याविषयी त्यांना माहिती दिली। तसेच आम्ही या 3 दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये ज्या सरकारी योजना आहेत त्याच्याबद्दल महिलांना जागृती निर्माण व्हावी महिलांमध्ये, तर त्याच्यासाठी आम्ही एक कार्यक्रम ठेवलेला आहे। शिवाय पथनाट्याचा एक कार्यक्रम आहे आणि महिलांनी जे स्टॉलचं छान त्यांनी स्वतःचा बिझनेस केलेला आहे, तर पुढील काळातही त्यांनी कशा प्रकारे त्यांचं व्यवसाय वाढवावा यासाठी व्यवसाय मार्गदर्शनाचा कार्यक्रम आम्ही 8 तारखेला ठेवलेला आहे। असा भरगच्च असा कार्यक्रमाचं नियोजन आम्ही या 3 दिवसामध्ये केलेलं आहे। तर तळेगाव शहरातील सर्व महिलांना मी आवाहन करते की जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी यावं आणि आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवावी। धन्यवाद।
आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.